साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा शहरात प्लॉट्स, लेआउट, घर, रो हाऊस, फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत. बुकिंग सुरू आहेत. पोदार लेआउट, पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ, खामगाव रोड, बुलढाणा. साधनाश्री नगर, खोंडेवाडी, हाजी मलंग दर्ग्याच्या मागे, चिखली रोड, बुलढाणा. जांभरुण लेआउट, मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे, जांभरुण रोड, बुलढाणा. श्री रामलल्ला नगर, न्यू तोमाई इंग्लिश स्कूल रोड, अयोध्या नगरच्या उत्तरेला. इथे बुकिंग सुरू आहेत. ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दड हॉस्पिटलजवळ, पार्लेवार बिल्डिंग समोर, बुलढाणा. आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर, कार्यकारी संचालक. फोन नंबर 7385 46 66 66. साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन, बुलढाणा. शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले निवेदन. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. या मागणी संदर्भातील निवेदन आज 4 सप्टेंबरला जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. निवेदनात नमूद केले आहे की बुलढाणा जिल्ह्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसाने नदी व नाल्यांना आलेल्या पुरामुळे कपाशी, सोयाबीन, मका, मूग, उडीद इत्यादी पिकांची खूप मोठ्या प्रमाणात हानी झालेली आहे. शेतकऱ्यांच्या तोंडातला येणारा घास अतिवृष्टीमुळे हिरावून घेतला जात आहे. अगोदरच शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत. अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली आहे. त्यातच मागील वर्षीचे पीक विम्याचे पैसे सुद्धा अनेक शेतकऱ्यांना अजूनपर्यंत मिळाले नाही. अशातच अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाल्याने जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी हवालदिल झालेला आहे. त्यामुळे सदर परिस्थितीचा विचार करून अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचा तात्काळ पंचनामा करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर प्राध्यापक DS लहाने, TD अंभोरे, निलेश देठे, मनीष बोरकर, सुनील सोनोने यांच्यासह इतरांच्या स्वाक्षऱ्या आहेत. गेल्या 5-6 दिवसापासून बुलढाणा जिल्ह्यामध्ये खूप मोठी अतिवृष्टी झाली आणि त्या अतिवृष्टीमुळे नदी नाले दुथडी भरून गेले आणि त्यामुळे त्या सखोल भागातील नाल्या बाजूच्या सगळ्या सोयाबीन असेल, मका असेल, तूर असेल या पिकाचं अतोनात नुकसान झालं. त्यामुळे शेतकरी एकदम हवालदिल झालेला आहे. पहिलेच तर अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली आणि आता तोंडात आलेला घास हा सुद्धा अतिवृष्टीनं हिरावून घेतलेला आहे. त्यामुळं शासनानं तात्काळ याचे पंचनामे करून आर्थिक मदत जाहीर करावी अशी विनंती आम्ही आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या तर्फे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत केलेली आहे.